सुप्रभात मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील। आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार। दोस्तों नमस्कार, मैं डहाणू पहुंच गया हूँ और हमारे एक यूट्यूबर क्रिएटर है, उनके यहाँ पहुंच गया हूँ। बाइक यहाँ पार्क कर दी है, अपना TVS रोनिन यहाँ खड़ी है और हम अभी उनसे आपको मिलवाते हैं। दादा नमस्कार। आइए। तर हे आहेत आमचे मित्र यूट्यूबर रुपेश साहेब। रुपेश साहेब नमस्कार। नमस्कार सर। तुमचं नाव सांगा। माझं नाव रुपेश मुकणे आहे। ओके। आणि माझ्या चॅनलचं नाव आहे माय टेक्निकल रुपेश। बरं, तर कशा संदर्भात चॅनल आहे आपला? ते कसं आरो वगैरे आहेत, आरोचे आम्ही व्हिडिओ वगैरे बनवून टाकत असतो। आरो म्हणजे वॉटर प्युरिफायर। हां, त्याचं तुम्ही सर्व्हिस बद्दल माहिती देता? हां, सर्व्हिस कसं रिपेअर करायचं ते टाकत असतो। आणि इतरही टेक्निकल गोष्टी असतात, जसे गिझर, गॅस गिझर असतात, त्यांचे पण आम्ही व्हिडिओ टाकत असतो। कस्टमरकडे जर काही कंप्लेंट असेल त्याचे पण आम्ही व्हिडिओ टाकत असतो। त्याच्यामुळे माझ्या चॅनलला नक्की भेट द्या। माय टेक्निकल रुपेश असं नाव आहे माझ्या चॅनलचं। ओके, माय टेक्निकल रुपेश म्हणून यांचा चॅनल आहे। आणि मित्रांनो, कृपया यांच्या चॅनलला अवश्य भेट द्या, लाईक करा, शेअर करा। आणि काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यांच्या चॅनलला जाऊन तुम्ही प्रश्न विचारा। तुमच्या गिझर संबंधी, वॉटर प्युरिफायर संबंधी किंवा इतर टेक्निकल वस्तूंसंबंधी जर माहिती विचारली तर ते नक्कीच तुमच्या शंकेचं समाधान करतील। धन्यवाद रुपेश सर। थँक्यू। ह्या त्यांच्या सौभाग्यवती आहेत। ताई नमस्कार। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। ह्या सुद्धा यूट्यूब क्रिएटर आहेत। ताई तुमचं नाव सांगा आणि तुमच्या चॅनलच्या संबंधित माहिती द्या। प्रवीणा मुकणे। मी स्वामींच्या बद्दलची सगळी माहिती देते, सगळे उपाय आणि पूजाविधी सांगत असते। सगळ्या लोकांना स्वामींच्या ज्या काही प्रचिती येत असतात ते लोक मला फोन करून सांगत असतात, किंवा कोणाला काही सेवा हवी असेल तर सेवेसाठी मला फोन करतात, किंवा घरी माझ्या येऊन मला प्रत्यक्ष भेट देतात, माझी भेट घेतात आणि विचारत असतात की काहीतरी अडलंय तर स्वामींची कुठली सेवा करायची। त्याप्रमाणे मी त्यांना उपाय सांगत असते। त्यांच्या मनाला काही चांगल्या गोष्टी पटतील अशा मी त्यांना मार्गदर्शन करत असते। ऍक्च्युली स्वामींच्या विचारातून मी काही विचार सांगत असते, मी माझ्या मनातलं कधी काहीच सांगत नसते। पण त्यानंतर स्वामींची प्रचिती येते आणि स्वामींवर त्यांची भक्ती जडते। छान छान छान। श्री स्वामी समर्थ। या ताईंच्या चॅनलला नक्की सर्वांनी भेट द्या। स्वामी प्रचिती 24। स्वामी प्रचिती 24। मला जर काही बोलायचं असेल तर व्हॉट्सअपवर मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता। फक्त व्हॉट्सअपवरच मेसेज करू शकता, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा फोन घेतला जात नाही, फक्त व्हॉट्सअपवर मेसेज बघितले जातात। त्यामुळे तुम्ही त्यावेळेला येऊन आणि मग तुमचे कुठलेही प्रश्न असतील ते तुम्ही मला विचारू शकता। आणि अशा पद्धतीचा व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे। ही लोबान अगरबत्ती अत्यंत सुंदर हिचा सुवास आहे, अगदी हळुवारपणे आपल्या घरात दरवळत असतो आणि पूर्ण दिवस ह्याचा सुवास जो आहे आपल्या घरात दरवळत राहतो। तर ही जी अगरबत्ती आहे ही 200 ग्रॅमचं पॅकेट आहे। हे जर कोणाला हवं असेल तर व्हॉट्सअपला नक्की मला मेसेज करा। त्यांच्या घराचा ॲड्रेस, पिनकोड नंबर, स्वतःचं नाव, फोन नंबर सगळं मला कळवा व्हॉट्सअपवर आणि त्यानंतर ही तुम्ही अगरबत्ती मागवू शकता। 200 ग्रॅमचं पॅकेट आहे। एका वेळेला तुम्हाला अर्धा किलो वगैरे किंवा कितीही पॅकेट घेऊ शकता, पण एक पॅकेट घेऊ नका, कारण त्याच्यासाठी तुम्हाला कुरिअर चार्जेस स्वतःच भरायचे असतात। तर कुरिअर चार्जेस भरावे लागतील, म्हणून तुम्ही 2-3 पॅकेट ऑर्डर केले तर तुमच्यासाठी सोयीस्कर ठरेल। श्री स्वामी समर्थ। ओके, धन्यवाद धन्यवाद। दुपारची वेळ झालेली आहे, जेवणाची वेळ झालेली आहे। प्रवीणाताई मुकणे, रुपेश मुकणे सरांनी अतिशय जेवणाचा आग्रह केलेला आहे आणि त्यांच्याकडे स्वादिष्ट उत्तम जेवणाचा लाभ झालेला आहे। हा स्वामींचाच प्रसाद आहे। धन्यवाद मुकणे कुटुंब। चला, ओके, नमस्कार। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। हो 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 हो, चला मग। नक्की नक्की नक्की। हरि
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. डहाणू जव्हार रोडवर बघा चिंचेचं झाड आहे आणि ह्या मेन रोडलाच चिंचेच्या झाडाच्या मुळाशी हे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. हे बघा सुंदर त्याचं स्वरूप आहे गणपती बाप्पांचं. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा माझा डहाणूचा जो दौरा आहे तो पूर्ण झालेला आहे. मुकणे कुटुंबियांना भेटून खूप आनंद झालेला आहे. धन्यवाद सर आणि ताई.